तर स्वागत आहे गाईस तुमचं माझ्या एका डेलीच्या अशा बकवास ब्लॉगमध्ये. आता मी बकवास का बनवतोय तुम्हाला सांगतो ना मी, कारण की भाऊ मला असं वाटत नव्हतं की मी व्हिडिओ करीन, पण बोलायला काही नाही होतं. दोन बोटं दाखवले ना इकडे आला भाऊ, डायरेक्ट बापा धमक्या देत होते म्हणे, व्हिडिओ कॉलरच पकडले असं वाटलं मला. पण मी बोलला म्हणलं काय विषय भाऊ, तुम्ही तर धमक्याच देत आहे मला. पण तसं काही नाही भाऊ म्हणे, आम्हाला लिफ्ट देते. त्यांनी विचारलं कुठे चालले तर म्हणे आम्ही शाळेत चालले. चांगलं ओळख परिचय चांगला आमचा जोरदार असा झालाय, कारण की ब्लॉगचा विषय गैर असा आहे. त्यांनी एक शाळेमध्ये सोडली आणि मी चालला होता कामावर. तेवढ्यात मोठे भाऊ भेटले बलवाडी म्हणे, त्यांनी घेतला आपल्या ब्लॉग म्हणे लाल लाल कलरची कोणती गाडी ते काय माहित नाही, पण ते लागेल होती निंबोरच्या स्टेशनवर. मग आमची गाडी लागली होती इकडे. मला जायचं होतं, मला असं वाटलं म्हणलं किर्डी मध्ये आम्हाला गाडी असेल, पण तसं काही नाही होतं. आम्हाला जायचं होतं विवऱ्याला. मग ह्या रस्त्याने मी डायरेक्ट विवऱ्यामध्ये आला. मग तेवढ्यात आपल्या गँगचे माणसं भेटले, म्हणजेच कोण सपोर्ट करणारी बनाना सिटी 14 बोलते. मग पाहणार भाऊ कोण कोण मला वाईट ते सांगा ना आपल्या कमेंटमध्ये. मला माहिती आहे तुम्ही कमेंट करायला बी का घाबरता का काय माहित भाऊ, जाऊ द्या तिकडे. आणि मी आला इकडे. मग मला माहित पडलं की मग फॅन तर गैरेस आहे रे भाऊ. म्हणजे काय त्या भाऊने डायरेक्ट फोन केला, मा व्हिडिओ केला ना, गैरा मोठा विषय केला. पण सपोर्ट असाच पाहिजे. भाऊने बताया दोंगल्याने. मी बसला डायरेक्ट टपावर. आम्हाला जो पासच गाडी होती विवऱ्याच्या. मग फिरवला ना कॅमेरा. आता भाऊ केस कसे दिसताय म्हणजे काय मला नाही वाटत काही चांगला दिसतोय. पण इकडे आल्यानंतर डब्यावर कोणा ठिदेला भाऊच्या पाय. भाऊना असा बाम मारला की तुम्हाला काय सांगू, तो बाम फुटी गेला भाऊ. मग लयच मोठा विषय झाला. आम्ही डायरेक्ट जेवणाले बसले ना, इतके मोठे मोठे बाम फुटले की तुम्हाला काय सांगू. त्या बामायचा विषय तर सोळा तिकडे. मी ना मा डब्बा खोलला भाऊ, रद्दा मोडला ना, डायरेक्ट कडी खाई घेतली. ठेसा बी होता मग डब्यामध्ये. 2-3 मिरच्या गिरच्या खाल्ल्या ना, कपडे गिपडे चेंज केले ना. म्हणलं चलो काम करेंगे भाऊ, आज आमचं काही आहे का त्याच्यामध्ये. मा आवाज आले काय झालाय मला समजत नाही. आमच्या गाडीला पत्ते गित्ती लागली. मी आलता पंजाच्या गाडीवर, मी जलत होता. पंजे भाऊ सीन काढायला काही चान्स भेटला नाही, कारण की भाऊ मी थोडाफार वल्ला व्हायचा जातो ना. आपल्या हातामध्ये राहता मोचे. मग कसं आजचा माल लय क्वालिटी होता, कारण की बनाना सिटी 14 बोलते भाऊ ना. विषय गैरास मोठा केला भाऊ. चागी आली, चागी पेली ना. आम्हाला आधी थोडासा माल खुटी गेला, तुम्हाला काही सांगणार नाही. पण भाऊने बताया 2 उंगल्याने गिर गर्दन घाट बोलले, तो ऐसा घाट की तुम्हाला काय सांगू. गारा पाण्याचा विषय गैरास मोठा. मग भाऊ म्हणत होते की तू एकटा असतो तोंड दाखवतो का म्हणे ब्लॉग मध्ये. घेतले भाऊ सगळे आपल्या ब्लॉग मध्ये. मला बी लय चांगलं वाटलं त्यांना घिसन, कारण की मी माझी एकट्याचं तोंड दाखवतो मला बी असं उभं घेतं शिंको आकवा. पण भाऊनं तिकडनं हाय केलं ना, आमची गाडी झाली आधी 50 झाडं खोटल. त्यांनी काही खोटं बोलला. मी मस्त पाणी पडत होतं रिम जिम. मग भाऊ चालला होता पळत. त्यानं मोबाईल ठेवले कॅबिन मध्ये. आमची गाडी गिडी झाली, मस्त सीन काढले. मी ना भाऊले म्हणलं 2 शब्द काही बोलता का. भाऊनं 2 बोटं दाखवले. तुम्हाला काय सांगू भाऊ. भाऊ म्हणे झाली आमची गाडी, आम्ही चालले घरी. मग तेवढात हा भाऊ आला मान वरे करत. त्याला घेतला आपल्या ब्लॉग मध्ये, गाडी मध्ये बसला. विवऱ्यामध्ये सामान उतरलं. मी चालला घरी. आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करा. रिअल लाईफचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी मला फॉलो करा. कसं बॉम्ब टाक्याने युट्यूबला सबस्क्राईब करी घ्या रे भाऊ.